हॅलो माय डिअर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. माय डिअर स्टुडंट, इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर we were discussed about the cell envelope and their modification, and in today's lecture we are move from it and we are just try to study the next section or next content of the chapter. Okay, तर आपल्याला पुढे जायचे माय डिअर स्टुडंट, आणि आज आपल्याला थोडस मॉडिफिकेशनच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे डिटेलमध्ये. तर चला, काय असतं मॉडिफिकेशन आणि काय नाही. आपण सध्या प्रोकॅरियोट सेल संदर्भामध्ये चर्चा करत आहोत, आणि या प्रोकॅरियोट सेल मध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण क्लिअरली अभ्यास अगदी नीटच्या लेवलनं करणार आहोत. लेट्स स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट फर्स्ट दी ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स काय असणार आहे बेटा? ग्लायकोकॅलिक्स प्रश्न कुठलाही असो, कशाही प्रकारचा असो, we need to be ready for answer. Glycocalyx differ in composition and thickness among the different bacteria. आता आपल्याकडे डिफरंट बॅक्टेरिया, स्पेशली आपण असं म्हणू त्यांना की आपल्याकडे ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह असे काही बॅक्टेरिया आहेत. एव्हरी टाइप ऑफ द बॅक्टेरिया हॅज अ ग्लायकोकॅलिक्स. प्रत्येक बॅक्टेरियाला ग्लायकोकॅलिक्स आहे. ओके बेटा, बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द ग्लायकोकॅलिक्स, इट्स अ कंपोजिशन अँड थिकनेस is totally different in the different bacteria. It do not maintain the same thickness and the composition. Composition म्हणजे काय की ते जे ग्लायकोकॅलिक्स आहे ते कशाने बनलेलं आहे याला कंपोजिशन असे म्हणू. द फॅक्टर विच इज प्रेझेंट इन द ग्लायकोकॅलिक्स अँड इट्स थिकनेस हे टोटली डिफरंट असणार आहे. ठीक आहे. इट कुड बी लूज शीत, ती एक लूज शीत पण असू शकते. आणि ती जी लूज शीत आहे बेटा, लूज म्हणजे समजतं ना, लूज म्हणजे एकदम फ्रीली असणारी, शीत याने आवरण. So we call it slime layer. Now we have a figure on your left side. This is the slime layer, this is the bacteria. ओके बेटा, तो बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरियाला स्लाइम लेयर आपल्याला दिसते. स्लाइम लेयर काय आहे? इट्स अ पार्ट ऑफ द ग्लायकोकॅलिक्स. ओके, ग्लायकोकॅलिक्सचा तो पार्ट आहे. ठीक आहे. काही बॅक्टेरियामध्ये आम्हाला अशा प्रकारे सुद्धा दिसून येतं. त्यानंतर बेटा नेक्स्ट, व्हाईल इन अदर इट मे बी थिक. आता काही मध्ये मुलांना आणि मुलींना आपल्याला ही काय दिसते, लूज शीत दिसते, ती जास्त थिक नसते, थिन असते. पण माय डिअर स्टुडंट, ज्यावेळेस आपल्याला काही बॅक्टेरियामध्ये हे जे ग्लायकोकॅलिक्स आहे थिक अँड टफ दिसतं, इट मीन्स हार्ड दिसतं, देन वी कॉल देम कॅप्सूल. अशा वेळेस आपण त्यांना कॅप्सूल असे म्हणतो. आता क्लिअरली एक गोष्ट किती छान डोक्यात ठेवणार आपण. काय डोक्यात ठेवणार माय डिअर स्टुडंट? आपण डोक्यामध्ये हे ठेवणार की ग्लायकोकॅलिक्स इज द आउटर मोस्ट लेयर present on the bacterial cell body and which is composed or which is of two type, loose sheath and the tough and thick sheath. ठीक आहे. टफ अँड थिक शीथ इज अ कॅप्सूल. त्याला कॅप्सूल म्हणून आवरण आहे तो. बॅक्टेरियावरचे दोन आवरण. लूज असेल तर त्याला आपण स्लाइम लेअर म्हणू, आणि लूज नसेल तर त्याला आपण टफ थिक कॅप्सूल म्हणू. ओके ना? चलो, हे बघा इकडे दिसतो आपल्याला एक छान असा आकृतीवर कॅप्सूल, आणि हा बॅक्टेरिया. म्हणजे आम्हाला थिकनेस पण सांगायची त्याची की वेगळी वेगळी असते, टफनेस पण वेगळं वेगळं असतं. चला, आता ह्या बॅक्टेरियावर जे असलेले आवरण आहे ते काय काम करतात? व्हॉट आर दी मेजर फंक्शन ऑफ दीज लेयर्स? त्या लेयरचं किंवा त्या ग्लायकोकॅलिक्सचं मेजर फंक्शन काय आहे? बघा बेटा, पहिलं फंक्शन आहे की प्रिव्हेन्शन ऑफ द डेसिकेशन. म्हणजे काय की कोरडं न पडू देणे. मीन्स देर इज अ नो लॉस ऑफ द वॉटर मॉलिक्यूल. दे रिटेन, दे मेंटेन द वॉटर कंटेंट ऑफ इट सेल्फ. त्याचं जे वॉटर आहे ते वॉटर कंटेंट ठेवलं जातं, म्हणजे डेसिकेशनला प्रिव्हेंट केलं जातं, म्हणजे डिहायड्रेशन पासून प्रिव्हेन्शन होतं. प्रोटेक्शन फ्रॉम द टॉक्सिक केमिकल अँड ड्रग. बेटा, whenever that bacteria come or exposed to the toxic chemical or the drugs,
आता बॅक्टेरिया ड्रग्सला, टॉक्सिक केमिकलला डायजेस्ट करत असतात. आपल्याला हे 10th स्टँडर्ड मध्ये एका चॅप्टर मध्ये आपण शिकलेलं आहे बेटा, की बॅक्टेरिया हॅज अ ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग समथिंग. सो दिस डिकम्पोजिंग मटेरियल कंटेन टॉक्सिक केमिकल अँड ड्रग्स. In spite of having such dangerous substances inside that particular matter, bacteria can save itself. मग आता हे कसं सेव्ह करतो, तर त्याला हे जे त्याच्यावरचे ग्लायकोकॅलिक्स आहे, ग्लायकोकॅलिक्स कॅन प्रोटेक्ट द बॅक्टेरिया फ्रॉम द व्हेरियस टाइप ऑफ टॉक्सिक केमिकल अँड ड्रग्स. ओके बेटा, लक्षात ठेवा. प्रोटेक्शन फ्रॉम द व्हायरस. आता व्हायरसचं जे प्रोटेक्शन्स असतं, आता व्हायरस बॅक्टेरियाला काय करतो का सर? डेफिनेटली करतो बेटा, की त्याला बॅक्टेरियोफेज असे म्हणतो. देर आर सम व्हायरसेस विच कॅन अटॅक ऑन दी बॅक्टेरिया. सो दॅट टाइप ऑफ द व्हायरसेस इज कॉल्ड एज अ बॅक्टेरियोफेज. काही बॅक्टेरियोफेज असतात की जे बॅक्टेरियाला त्रास देतात, त्यांना डायजेस्ट करतात, त्यांना किल करतात. ठीक आहे, तर त्यांच्यापासून सुद्धा प्रोटेक्शन देण्याचं काम ग्लायकोकॅलिक्स करतं. एनहान्स द व्हायरुलन्स, म्हणजे व्हायरुलन्स याने काय की डिसीज कॉझिंग एबिलिटी. बॅक्टेरिया तर मोस्टली आपल्याला माहिती आहे, देर इज अ 2 टाइप ऑफ द बॅक्टेरिया आर एक्झिस्टेड इन दिस लिव्हिंग वर्ल्ड. फॉर एक्झाम्पल, सम आर द युजफुल फॉर द ह्युमन बिंग अँड अदर एनिमल, सम आर व्हेरी हार्मफुल. ओके बेटा, बोथ टाइप ऑफ द बॅक्टेरिया बद्दल आपण थोडंफार जाणतो. तर त्यांची जी काही डिसीज कॉझिंग एबिलिटी वाढवली जाते, तर ती डिसीज कॉझिंग एबिलिटी वाढवण्यासाठी the most important factor is the glycocalyx. Okay beta, glycocalyx मुळेच त्याची ability वाढते. It help in the cell recognition, blood grouping, enzyme activity, तसेच antigen specificity and immune response. My dear student, हे ग्लायकोकॅलिक्स जे आहे, तो ग्लायकोकॅलिक्स बॅक्टेरियाला बऱ्याच गोष्टीमध्ये हेल्प करतो. फॉर एक्झाम्पल, सेलला रिकॉग्नाइज करायचं, म्हणजे एखाद्या सेलला ओळखायचंय. ब्लड ग्रुप कोणता आहे तो समजतो. एन्झाईमची ऍक्टिव्हिटी काय आहे ती समजते ग्लायकोकॅलिक्स मुळे. अँटीजन स्पेसिफिसिटी सुद्धा समजते आणि इम्युन रिस्पॉन्स सुद्धा समजतो. These are one of the most important and major functions of glycocalyx. Okay, glycocalyx is of 2 types. When it is loosely arranged, we call them slime layer. When and then it is a thick and a tough, we call capsule. Okay, both the type of these glycocalyx having different functions which we right now studied. Okay बेटा, चलो आगे बढ़ते हैं. आता पुढे जायचंय आपल्याला. पुढे गेलो की आपण आता सेलवॉल कडे यायचं आहे. सेलवॉल, ठीक आहे बेटा, सेलवॉल काय आहे ते बघायचं आहे. सेलवॉल अगोदर काय होतं, बॅक्टेरियल जे काही एन्व्हेलोप आहेत, ज्याला सेल एन्व्हेलोप म्हणतो, ते 3 होते. आउटर मोस्ट इज अ ग्लायकोकॅलिक्स, जो आत्ताच आपण फिनिश केला. जस्ट मिडल वन किंवा मिडल म्हणण्यापेक्षा त्याला म्हणू आपण की तो जस्ट इमिडिएट टू दॅट ग्लायकोकॅलिक्स इज अ सेल वॉल अँड इनर मोस्ट इज अ सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर मग राईट नाउ वी आर मूव्हिंग टू लर्न अबाउट दिस सेल वॉल विच इज जस्ट प्रेझेंट इमिडिएटली टू दॅट ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्सच्या इमिडिएट असणारा हा घटक आहे. चलो पुढे जाऊ आपण आता. आता हा जो काही पार्ट आहे ते ग्लायकोकॅलिक्सच्या नंतरचा सेल वॉल. तर काय सेल वॉल वगैरे बघून घेऊ आपण बेटा. तर हा जो सेल वॉल आहे हा पेप्टिडोग्लायकेन, लिपिड आणि प्रोटीनचा बनलेला असतो. दीज आर दी मेजर फॅक्टर, दीज आर दी मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सेल वॉल. माय डिअर स्टुडंट, आपल्या समोर एक सेल वॉलची आकृती आपल्याला दिसते आपल्या लेफ्ट साइडला. त्या ठिकाणी मी हा कर्सर घेऊन जातोय. इथे दिसते आपल्याला पेप्टिडोग्लायकेन. नाउ आय होप दॅट यू शुड नीड टू नो द मीनिंग ऑफ द वर्ड पेप्टिडोग्लायकेन म्हणजे काय. बेटा, पेप्टिडोग्लायकेन इज नथिंग बट द पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड अँड शुगर. अमायनो ऍसिड आणि शुगर, बरोबर आहे. तर यांचे पॉलिमर्स आहेत अँड दीज आर अरेंज्ड लाईक अ मेश, म्हणजे एखाद्या जाळ्यासारखं, नेटवर्क सारखं तयार होतं आणि वी कॉल देम सेल वॉल. आम्ही त्याला सेल वॉल म्हणतो. इट हॅपन्स मोस्टली इन दी बॅक्टेरिया.
बॅक्टेरियामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला झालेलं दिसून येतं. वाक्य काय बोललोय आपण? आपण म्हणलोय की पेप्टिडोग्लायकेन, लिपिड अँड प्रोटीन. हे बघा इथे दिसते बेटा, लिपोप्रोटीन दिसते इथं, रेड कलर्ड इंडिकेशन इज कन्सिडर्ड ॲज अ लिपोप्रोटीन. Second one, just below the lipoprotein, there is a peptidoglycan. Peptidoglycan is the polymer of amino acid and sugar. ह्या दोघांचे ते पॉलिमर आहेत आणि त्यांनी मेश लाईक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हे खूप छान आपल्याला दिसते इथं जाळं. अँड वी कॉल दॅट मेश लाईक स्ट्रक्चर इज अ सेल वॉल. आले डोक्यामध्ये? NEET च्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा हा घटक असणार आहे माय डिअर स्टुडंट, की the most important constituent of the cell wall is, सेल वॉलचे कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते आहेत? पेप्टिडोग्लायकेन, लिपिड आणि प्रोटीन हे डोक्यात ठेवा. चलो आगे बढ़ते हैं. द सेल वॉल फाउंड इन द बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. आता ही सेल वॉल आढळते कुठे, आहे कुठे, कुणा कुण्या ऑर्गॅनिझम मध्ये आहे? तर ती ऑर्गॅनिझम मध्ये आहे सेल वॉल. कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिझमच्या सेल मध्ये? तर बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया इज अ टाइप ऑफ बॅक्टेरिया. The cell wall absent in PPLOR mycoplasmas. हे सुद्धा खूप छान डोक्यात ठेवा NEETच्या एक्झाम साठी, की सेल वॉल कुठे अब्सेंट असते आणि कुठे प्रेझेंट असते. बोथ टाइप ऑफ द वर्ड्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. It determine the shape of the cell. So this, according to my consideration, this is the function of the cell wall. सेल वॉल कॅन डिटरमिन द शेप ऑफ द सेल. एखाद्या सेलचा शेप कसा आहे तो डिटरमिन जर कोणी करत असेल तर तो सेल वॉल करतो. इट फॉर्म्स द स्ट्रक्चरल नेटवर्क ऑफ द बॅक्टेरियल सेल वॉल. बेटा बॅक्टेरियल सेल वॉलचा जो काही स्ट्रक्चरल असणारा नेटवर्क आहे, स्ट्रक्चरल नेटवर्क लक्षात येईल आपल्या सर्वांच्या, स्ट्रक्चरल नेटवर्क आहे बॅक्टेरियल सेल वॉलचं, ते म्हणजे सेल वॉल. इट प्रोव्हाइड द स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट. आता याचं फंक्शन काय आहे? हे जे सेल वॉल आहे ते सेल वॉल कॅन प्रोव्हाइड स्ट्रॉंग रचनात्मक सपोर्ट देतो. कुणाला? सेलला स्ट्रॉंग देतो. जसे आपल्या घराला भिंती आहेत, तर भिंती ह्या घराला खूप छान सपोर्ट देतात. सेम त्याच पद्धतीनं माय डिअर स्टुडंट, हे जे बॅक्टेरियल सेल वॉल आहे, इट ऑल्सो प्रोव्हाइड अ स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट to prevent the bacterium from bursting or collapsing. बॅक्टेरियाला न तुटू देणार. तर आपलं घर तुटतं नाही, त्याला हवा जोरात येऊ द्या काही नाही होणार, पाणी खूप जोरात येऊ द्या पाऊस काही नाही होणार, ठीक आहे ना, अशा पद्धतीचं. तर मग ते आपल्या घराला कोलमडण्यापासून वाचवतं, घराला तुटण्यापासून भिंती वाचवत असतात. सेम त्याच पद्धतीनं सेल वॉल प्लेइंग द सेम रोल इन दी बॅक्टेरिया. सेल वॉल कॅन प्रिव्हेंट द बॅक्टेरियम फ्रॉम द बर्स्टिंग अँड कोलॅप्सिंग. ठीक आहे बेटा. तर हे होती आपल्या सेल वॉलच्या संदर्भातली माहिती. राईट नाऊ वी आर मुव्हिंग अहेड अँड लुक ॲट द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशी आवरण. ठीक आहे बेटा. तर सेमी परमिएबल इन नेचर, सेमी परमिएबल इन नेचर, सेमी परमिएबल आहे याचा अर्थ कळतो बेटा तुम्हाला? तर सेमी परमिएबल म्हणजे काय रे माय डिअर स्टुडंट, की इट इज द एबिलिटी ऑफ द मेम्ब्रेन टू अलाउ और पास द सॉल्वंट मॉलिक्यूल अक्रॉस द मेम्ब्रेन, not solute molecule. It restrict the solute molecule to pass through it. म्हणजे अशा पद्धतीचं एक सेलचं आवरण आहे की ज्या सेलच्या आवरणामधून फक्त सॉल्वंटचेच मॉलिक्यूल पास होऊ शकतात, नॉट द सोल्यूट मॉलिक्यूल. दॅट टाइप ऑफ एबिलिटी ऑफ द मेम्ब्रेन इज नोन ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहेत त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे माय डिअर स्टुडंट, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला माहिती झालं आहे की ते परमिएबल, सेमी परमिएबल नेचर आहे आणि इंटरॅक्ट विथ द आउटसाइड वर्ल्ड. आणि आउटसाइड वर्ल्ड सोबत ते काय होत असतं? इंटरॅक्ट करत असतं. म्हणजे बाहेर, बरोबर आहे ना, सेलच्या बाहेरचा संबंध आणि सेलच्या आतमधला संबंध, या दोघांच्या मध्ये जर कोणी असेल तर ते आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे बेटा. ओके, चलो आगे बढ़ते हैं. दिस मेम्ब्रेन इज सिमिलर structurally to that of the eukaryote.
आता आपण ज्यावेळेस युकॅरियोटिकच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचा डिटेल अभ्यास करणार आहोत, ऍट दॅट इन्स्टंट वी शुड कंपॅरेटिव्हली अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल आल्सो. म्हणजे बोथ द मेम्ब्रेन स्पेशली प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट हॅव्हिंग द सिमिलर इन द स्ट्रक्चर. ओके बेटा, सिमिलर आहे स्ट्रक्चर मध्ये, त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस युकॅरियोटचा अभ्यास करतो तर ऑब्विसली आपण प्रोकॅरियोटचा सुद्धा समजून घेऊ. रेस्पिरेटरी एन्झाइम्स इन द प्रोकॅरियोट युजली फाउंड इन द कॉन्टॅक्ट विथ द सेल मेम्ब्रेन. माय डिअर स्टुडंट, तुमच्या सगळ्यांना मला हे सांगायचं बेटा की रेस्पिरेशन साठी आवश्यक असणारे जे एन्झाइम्स आहेत, देर इज अ डिफरंट टाइप ऑफ द एन्झाइम्स विच इज नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर or involve in the process of the respiration, and that respiratory enzymes are located on the cell membrane or in contact with the chalo. It is metabolically active. हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहे, कारण बरेचसे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ह्यात घडत असतात. दॅट्स वाय इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणून लक्षात घ्या बेटा, प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलं तो सेमी परमिएबल नेचर मध्ये आहे, आउटसाइड वर्ल्ड सोबत इंटरॅक्ट करतं, सिमिलर स्ट्रक्चर आहे युकॅरियोटच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन सारखं, रेस्पिरेटरी एन्झाइम सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, and it is metabolically active. So we are moving ahead. Mesosome. काय आहे मेसोसोम? चलो मेसोसोम. A special membranous structure is the mesosome. स्पेशल मेम्ब्रेन पासून प्रोड्यूस झालेलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून तयार झालेलं एक स्ट्रक्चर आहे, and that structure is a mesosome. Mesosome is formed by the extension of plasma membrane. विद्यार्थ्यांना आपल्याला NEET मध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात की मेसोसोमल एक्सटेन्शन इज कॉल्ड ऍज. मेसोसोमल एक्सटेन्शन काय आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एक्सटेन्शन पासून काय तयार होतं, तर लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅज अ 30 टाइप ऑफ द एन्झाइम्स इन विच ATPs इज अ मोर इम्पॉर्टंट. माय डिअर स्टुडंट, NEET असेल, कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, तर फोकस करा आपण की प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये अबाउट 30 टाइप ऑफ एन्झाइम्स आहेत, इन विच ATPs एन्झाइम जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता पुढे जाऊन फोटोसिंथेसिस असेल किंवा आपलं काही रेस्पिरेशन असेल, अशा ज्यावेळेस आपण प्रोसेसेस किंवा चॅप्टर शिकतो, ऍट दॅट इन्स्टंट आपल्या डोक्यात ही गोष्ट असली पाहिजे की यस, द रेस्पिरेटरी एन्झाइम अँड व्हेरियस टाइप ऑफ अदर एन्झाइम्स आर प्रेझेंट इन दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे आज शिकतोय, इन केस इन फ्युचर मध्ये पुढील चॅप्टरच्या बाबतीत आपल्याला हे डोक्यात आलं पाहिजे. ATPs हेल्प इन दी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन ऑफ दी मटेरियल. आता काही मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं, काय असतं स्पेशली ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कोणतं? सपोज दॅट द डिफरंट टाइप ऑफ द मॉलिक्युल्स आहेत, आयन्स आहेत, ऍटम्स आहेत, दे नीड टू बी मूव फ्रॉम द रिजन ऑफ द लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ द हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके बेटा, काय म्हणलं मी? देर इज अ ॲटम, मॉलिक्यूल और ions need to be moved or passed from the region of the lower concentration to the higher concentration. At that instant, this movement require the energy. That movement require the energy, and that energy should be supplied by ATPase enzyme, and that ATPase enzymes are mostly found on the plasma membrane. डोक्यात ठेवा, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन मध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढे बेटा, ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मटेरियल. त्यानंतर नेक्स्ट पुढे जायचंय. दीज एक्सटेन्शन्स आर इज इन द फॉर्म ऑफ व्हेसिकल्स असतील, ट्युबल्स असतील आणि लॅमेला असतील. हे जे व्हेसिकल्स आहेत, हे व्हेसिकल सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत की व्हेसिकल्स म्हणजे कोश आहेत, ट्युबल्स आहेत आणि लॅमेले सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर व्हेसिकल्स याने गोलाकार राउंडेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत, ट्युबल्स याने नलिका आहेत आणि लॅमेले मीन्स देज आर कनेक्टेड विथ इच अदर, ज्याच्या साह्याने कनेक्ट केले जातात ट्युबल्स ह्या व्हेसिकल्सला, तर त्यांच्यासाठी लॅमेले पाहिजे असतात. ओके, दे हेल्प इन द सेल वॉल फॉर्मेशन.
बेटा आपला हा पण प्रश्न NEET साठी होऊ शकतो की व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ मेसोसोम, मेसोसोमचे फंक्शन्स वगैरे काय आहेत, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन. उदाहरणामध्ये डीएनए रिप्लिकेशन करायचे त्यांना, डिस्ट्रीब्युशन टू द डॉटर सेल, डीएनएचं रिप्लिकेशन करणे, रिप्लिकेशन म्हणजे जशाच तशी डीएनए ची कॉपी तयार करणे, दॅट कॉपी हॅज टू बी पास्ड टू दी डॉटर सेल ऑफ दॅट जे काही सेल आहे, तर त्या डॉटर सेलकडे पॅरेंट सेल कडून पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीनं डीएनए अगोदर रिप्लिकेट करायला पाहिजे, म्हणजे त्याची कॉपीज तयार करायला पाहिजे, देन दॅट कॉपी शुड बी पास्ड टू देअर डॉटर सेल. सेल वॉल फॉर्मेशन मध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचा रोल आहे. दे ऑल्सो हेल्प इन द रेस्पिरेशन आणि सिक्रेशन प्रोसेस, सिक्रेशन प्रोसेस मध्ये आणि रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट रोल आहे यांचा. It also help to increase the surface area of the plasma membrane. My dear student, प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो एरिया आहे तो एरिया वाढवायचा आहे, आणि तो एरिया वाढवण्यासाठी मेसोसोम मदत करत असतात, आणि एन्झायमॅटिक कंटेंट सुद्धा मदत करतात वाढवायला. बघा ठीक आहे, लक्षात घ्या, आपल्याला अशा चॅप्टर्स मधून विचारलं जातं की डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल्स काय आहेत हे विचारले जातात, तसेच त्यांचे फंक्शन्स दिले जातात, कोणतं फंक्शन आहे कोणतं फंक्शन नाही. म्हणून फंक्शन कडे सुद्धा वी नीड टू पेड अवर इक्वल अटेन्शन. ओके बेटा, चलो आता जायचंय क्रोमॅटोफोर कडे. आता आपण प्रोकॅरियोटिक सेल बघतोय, डोक्यात असू द्या तुमच्या की आम्ही काय स्टडी करतोय. तर आम्ही स्टडी करत आहोत मुलांनो आणि मुलींनो प्रोकॅरियोटिक सेल, आणि त्याच्या क्रोमॅटोफोरची चर्चा करत आहोत. In some prokaryotes like cyanobacteria, there are other membranous extension into the cytoplasm. दुसरे काही मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स आहेत बेटा, आणि त्या मेम्ब्रेनस एक्सटेन्शनला आपण सायटोप्लाझम असे म्हणतो. ठीक आहे बेटा, म्हणजे सायटोप्लाझम आहे आणि त्या सायटोप्लाझम मध्ये हे असतात, म्हणून यांना काय म्हणायचं आहे आपल्याला, तर ह्यांना म्हणायचं आहे बेटा क्रोमॅटोफोर. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या? येस. आता जाऊ थोडस पुढच्या मुद्द्याकडे, आणि पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा एकदम इझिली आपल्याला सहजासहजी समजेल असा आहे. तर आपण आत्ताच म्हणलोय की काही प्रोकॅरियोट मध्ये सायनोबॅक्टेरिया, देर आर अदर मेम्ब्रेनस एक्सटेन्शन सुद्धा दिसतात, मेम्ब्रेन पासून तयार झालेले सायटोप्लाझम मध्ये आलेले, त्यांना आम्ही क्रोमॅटोफोर असे म्हणतोय. काय म्हणतो बेटा त्यांना आपण? क्रोमॅटोफोर. ठीक आहे, क्रोमॅटोफोर ऑफ द ग्रीन बॅक्टेरिया. आता जे ग्रीन बॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये क्रोमॅटोफोर असतात, आणि त्या क्रोमॅटोफोरला आपण क्लोरोसोम्स असे म्हणत असतो. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. दे कंटेन द पिगमेंट. त्या क्लोरोसोम मध्ये पिगमेंट आहेत. आता पिगमेंट काय आहे? पिगमेंट इज नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करण्यासाठी पिगमेंट गरजेचे असतात. ठीक आहे, मग त्या पिगमेंटची नावं उदाहरणार्थ बॅक्टेरियो क्लोरोफिल आहे, बॅक्टेरियोफिओफायटिन आहे, बॅक्टेरियो वायरिडिन आहे, कॅरोटिनॉइड्स आहेत. ही मी कुणाची नावं सांगितली? ऑल दीज आर द पिगमेंट विच इज प्रेझेंट इन द क्लोरोसोम मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे बेटा, चलो आता निघू पुढे, आणि पुढे जाऊन आपल्याला या फ्लॅजेलाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. ओके, फ्लॅजेला बद्दलची आता माहिती बघू आपण, आणि फ्लॅजेला काय समजून घेऊ. बॅक्टेरियल सेल मे बी मोटाईल ऑर नॉन मोटाईल. बेटा बॅक्टेरियाची जी सेल असते ती मोटाईल किंवा नॉन मोटाईल असू शकते. डू यू अंडरस्टँड मोटाईल आणि नॉन मोटाईल मीन्स काय? द सेल विच आर कॅपेबल ऑफ इटसेल्फ बाय ओन. स्वतःच जर हालचाल करू शकत असेल तर तिला मोटाईल म्हणू, आणि हालचाल करू शकत नसेल तर तिला नॉन मोटाईल म्हणू. इफ मोटाईल आहे, दे हॅव थिन फिलामेंटस एक्सटेन्शन फ्रॉम देअर सेल वॉल. मग सेल वॉल पासून एक फिलामेंटस, फिलामेंट म्हणजे तंतूसारखी एक एक्सटेन्शन झालेली दिसते, आणि त्या एक्सटेन्शनला विद्यार्थ्यांना आपण फ्लॅजेला असे म्हणायचे. ही आकृतीमध्ये आपल्याला इथे दिसतं बेटा हे फ्लॅजेला. हे बघा, हे रेड कलर्ड जे आहे, दिस रेड कलर्ड स्ट्रक्चर इज अ फ्लॅजेला. ठीक आहे बेटा, मग फ्लॅजेला कुठून निर्माण झाला रे? सेल वॉल पासून.
बॅक्टेरियल फ्लॅजेला कंपोज्ड ऑफ, बॅक्टेरियल फ्लॅजेला जो असणार आहे तो तयार झालेला असतो कशापासून, तर तो तयार झालाय बेटा एक म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन कॉल्ड फ्लॅजिलिन. एमसीक्यू साठी अत्यंत इम्पॉर्टंट मुद्दा आहे. ग्लोब्यूल गोलाकार असणारा असं एक प्रोटीन आहे आणि त्याला आपण फ्लॅजिलिन असे म्हणतो. द बॅक्टेरियल फ्लॅजेला आर सिंगल स्ट्रँडेड. आता ते बॅक्टेरियल फ्लॅजेला जो आहे तो सिंगल स्ट्रँड वाला एकच एकेरीच असतो. बॅक्टेरिया शो द रेंज इन द नंबर अँड अरेंजमेंट ऑफ द फ्लॅजेला. बॅक्टेरियामध्ये जर विचार केला आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे कोण दिसतात आपल्याला, त्यांचे नंबर्स आणि अरेंजमेंट ही पूर्णपणे बॅक्टेरियामध्ये वेगळी असते. बॅक्टेरियामध्ये अरेंजमेंट जी आहे कशाची बेटा, फ्लॅजेलाची, ती वेगळी वेगळी असते आणि नंबर सुद्धा कॉमन नसतात. फ्लॅजेला काही मध्ये एक असतात, काही मध्ये दोन किंवा संख्येनं कमी जास्त असू शकतात. ठीक आहे बेटा. चलो, बॅक्टेरियल फ्लॅजेलम इज कंपोज्ड ऑफ 3 पार्ट, फिलामेंट, हुक आणि बेसल बॉडी. चला तर आकृतीवर बघू. दिस इज द लॉंगेस्ट सेगमेंट विच इज कॉल्ड एज अ फिलामेंट. दिस इज द हुक, दिस इज द सेकंड पार्ट and that hook is attached to the basal body. आणि हे बघा, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्या सेल वॉल मध्ये अटॅच झालेलं दिसतंय आणि त्या अटॅच झालेल्या बॉडीला मुलांना आणि मुलींना आपण म्हणणार आहेत बेटा बेसल बॉडी. ठीक आहे. बेसल बॉडी, हुक आणि फिलामेंट, दीज आर द 3 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द पार्ट ऑफ द बॅक्टेरियल फ्लॅजेलम. फिलामेंट इज द लॉंगेस्ट. आत्ताच पाहिलं आपण, फिलामेंट हा लॉंगेस्ट पोर्शन आहे आणि एक्सटेंड फ्रॉम द सेल सरफेस टू द आउटसाइड. आणि सेलच्या सरफेस पासून आउटसाइड पर्यंत त्याची लेंथ असते. ठीक आहे. आता पिलाय काय आहे, पिलायची चर्चा करू. हे बघा, इथं तुम्हाला पिलाय दिसतात. हे दीज आर दी स्ट्रक्चर्स पिलाय आणि हे लॉंगेस्ट म्हणजे आपण फ्लॅजेलम म्हणू. दे आर द सरफेस स्ट्रक्चर. बेटा ते नीट बघा, फिगर मध्ये लक्ष करा, ते सरफेसवर आहेत, पृष्ठभागावर आहेत ऑफ द बॅक्टेरिया, बट डोंट स्ट्रक्चर आहेत. आणि विशेष म्हणजे मुलांनो आणि मुलींनो, दे डोंट प्ले एनी रोल इन लोकोमोशन किंवा मोटिलिटी. मोटिलिटी मध्ये आणि लोकोमोशन मध्ये त्यांचा कुठलाही रोल नसतो. ठीक आहे बेटा. चलो, द पिलाय आर इलॉंगेटेड ट्युबुलर स्ट्रक्चर. पिलाय जे आहेत ते इलॉंगेटेड असणारे ट्यूब सारखे स्ट्रक्चर्स आहेत आणि एका स्पेशल प्रोटीन न बनलेत बेटा. ते स्पेशल प्रोटीन आहे पिलिन. फ्लॅजेलिन होता थोड्या वेळापूर्वी, आता पिलिन आहे. ठीक आहे बेटा. त्यानंतर पुढे जाऊ आपण. द पिलाय आर फाउंड ओनली इन अ ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा की पिलाय नेमके असतात कुठे. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये दिसून येतात. पिलाई हे ट्युबुलर आहेत, लेंथने लॉंगर पण आहेत आणि ब्रॉडर पण असतात, म्हणजे थोडेसे पसरट किंवा जाड सुद्धा असतात. दे हेल्प इन कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन याने बेटा जॉईंट करणे, जोडणे, कशाला तरी कॉन्जुगेट होणे. द नंबर ऑफ पिलाई इन ईच सेल. प्रत्येक सेलमध्ये जे नंबर ऑफ पिलाई आहेत ते कमीत कमी 1 ते 4 असू शकतात. ठीक आहे बेटा. त्याच्यानंतर आपल्याला जायचे पुढे. हे बघा, हे पिलाय आहेत. पिलाय इथं आपल्याला सध्या 5 दिसतात, पण असे किमान 1 ते 4 तर सहज त्याच्याकडे असू शकतात. ठीक आहे मुलांना. आता जाऊ बेटा, फिम्ब्री स्ट्रक्चर काय आहे. फिम्ब्री स्ट्रक्चर काय आहे त्याची आपण चर्चा करू. ठीक आहे. फिम्ब्री आर द स्मॉल ब्रिसल्स. म्हणजे आपल्या टूथब्रशला जसे छोटे 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 ब्रिसल्स असतात, तशा ब्रिसल्सच्या स्ट्रक्चरचे फायबर्स आहेत. ते स्प्राउटिंग आउट ऑफ द सेल, सेल मधून बाहेर आलेले आहे. हे बघा, फिगरवर आपण बघू घेऊ बेटा. इथं फिम्ब्री दिसतात रेड कलर्ड. लार्ज नंबर ऑफ द फिम्ब्री आर प्रेझेंट अँड दीज आर केम आउट, स्प्राउट आउट ऑफ द सेल. सेलवॉल पासून ते बाहेर आलेले रेड कलर्ड खूप मोठ्या संख्येने आपल्याला ते स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर्स दिसतात. ओके. इट इज फाउंड इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ऍज वेल एज अ ग्राम पॉझिटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियामध्ये दिसतात. आता त्यांची संख्या जर बघितली, द नंबर ऑफ द पिलाई इन ईच सेल. ईच सेलच्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर ते खूप आहेत बेटा. फिम्ब्रीची संख्या 300 ते 400. त्याच्यानंतर दे आर शॉर्टर अँड नॅरो. आता पिलायला बघितलं होतं आपण, ते कसे होते, लॉंगर होते, ब्रॉडर होते.
पण हे शॉर्टर आणि नॅरो आहेत. ठीक आहे बेटा. इट टेक पार्ट इन दी ऍडेशन. ऍडेशनचा अर्थ मराठीमध्ये होतो की ती चिटकून बसतात. अडेअर करणे म्हणजे चिटकणे. इन सम बॅक्टेरिया दे आर नोन हेल्प टू अटॅच द बॅक्टेरिया टू द रॉक इन अ स्ट्रीम. आता जे काही पाण्याचे प्रवाह असतात त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जो काही खडक असतो, रॉक असतो, त्या रॉकला चिटकून बसण्यासाठी त्यांना हे जे काही फिमरी आहेत ते फिमरी मदत करतात. अँड द होस्ट टिश्यू. आणि जर समजा असे बॅक्टेरिया एखाद्या टिश्यू मध्ये गेले तर त्या होस्टच्या टिश्यूला अटॅच करण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. तर मुलांना हे होतं फिमरीच्या संदर्भातली माहिती ही आपल्याला दिसतात. तिथं फिमरी खूप मोठ्या संख्येनं प्रेझेंट आहेत बेटा. तर अशा पद्धतीने हा सुद्धा व्हिडिओ लेक्चर आपल्याला आवडला आहे नक्कीच. तर एक माझी विनंती असेल की व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे बेटा.